बंद घराचं दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 48 घरं फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत. शिवाजी संत असं या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा इथे राहणार आहे. त्यानं मुंब्रा भागात 48 घरफोड्या केल्यात, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यात यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील 2 वर्षात दिवा पूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम, खिडकीचं ग्रिल उचकटून तसंच मुख्य दरवाजाचा कडेकोंडा उचकटून मागील 2 वर्षांपासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते, परंतु त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचं पथक त्या आरोपीच्या शोधात होतं. त्यात 8 फेब्रुवारी 2024 रोजी दिवा पूर्व मुंब्रा इथे बंद घराचे मुख्य दरवाजे, कडेकोंडा आणि टाळं तोडून घरफोडी झाली होती. या दाखल गुन्ह्याच्या मध्ये तपासात घटनास्थळावर सापडलेल्या CCTV फुटेजनुसार एक संशयित त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई प्रशांत लवटे यांना आढळून आलं. त्या संशयितास 2 मार्च रोजी टिटवाळ्यातून अटक करण्यात आली आहे. त्यानं मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 2 वर्षांपासून एकूण 48 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्या गुन्ह्यातील चोरलेला 1,39,00,000 रुपये किमतीचा 1.3 किलो वजनाचं सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. त्याला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी घटनास्थळावर येताना आणि गुन्हा करून परतताना प्रवासासाठी विविध साधनांचा वापर करत असे. आपलं अस्तित्व लपवण्यासाठी तो CCTV कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात येणार नाही यासाठी उलट्या दिशेनं प्रवास करायचा, असंही पोलिसांनी यावेळेला सांगितलं. गेल्या 2 वर्षापासून च्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. किती वर्षापासून मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. सर, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत, नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे.